एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते, थोडं लक्ष देऊन ऐका. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते. एक लोखंडाचं दुकान होतं आणि एक सोन्याचं दुकान होतं. दुपारची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर लोखंड आणि सोनं जेवायला बसलं. त्यावेळेस सोनं लोखंडाला सांगू लागलं, ए लोखंडा, अबे माझाही मालक मला ठोकतो आणि तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक मला ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोरानं नाही आवाज करत. तुझा मालक ज्यावेळेस तुला ठोकतो त्यावेळेस अख्खी गल्ली जागी करतो बे, तुला काही कळतं का नाही? त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगतात, ए सोन्या ऐक ना दादा, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी. एक, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी. एक, माझं नशीब एवढं खराब आहे रे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून मला त्रास जास्त होतोय. नास्तिक माणसाने परमार्थाचा विरोध केला चालेल ना, पण संप्रदायातले लोकच जर संप्रदायाचा विरोध करायला लागले, कीर्तनकारच जर कीर्तनकाराचा विरोध करायला लागले, गायकच जर गायकाचा विरोध करायला लागले, धर्मातले लोक जर धर्माचा विरोध करायला लागले, तर धर्माच्या लोकांनी जायचं कोणा पुढे, हा मोठा प्रश्न आहे. सज्जनासी न कळे दुर्जनाची बुद्धी. साधू माणसाला त्रिकाल्यानी असतात, ते भूत भविष्य वर्तमान सगळं कळतंय त्यांना, पण साधू माणसाला वाईट माणसाची बुद्धी कधीच कळू शकत नाही, कारण की साधूला कोणी वाईटच दिसत नाही. सगळं जग दुर्योधनाला दुर्योधन म्हणत होतं, पण धर्मराजा दुर्योधनाला दुर्योधन नव्हते म्हणत, सुयोधन म्हणत होते. काय म्हणत होते? सुयोधन. कारण धर्मराजाची बुद्धीच एवढी चांगली होती, धर्मराजाची नजरच एवढी चांगली होती की धर्मराजाला कोणी वाईट दिसतच नव्हतं. साधू संत मनातल्या मनात विचार करायला लागले, आपण जर इथून निघून गेलो तर उद्या लोक म्हणतील, अरे साधू संत आजामेळ्याच्या घरी जाऊन सुद्धा त्याचा उद्धार नाही झाला. त्याच्या बायकोला विनंती केली, कोरडा सिधा आम्हाला दे, आम्ही आमच्या हाताने बनवतो, जेवण करतो, भजन करतो आणि सकाळी निघून जातो. ठरलं महाराज. कोरडा सिधा सुंदर असा बनवला, जेवण तयार झाला आणि जेवायला बसणार तितक्यात आजामेळा आला. साधूंना आनंद वाटला, आजामेळा बरं झालं तो आला, दक्षिणा दिल्याशिवाय आम्ही जेवण करत नाही. पहिलं बायकोला विचारलं, का ग महाराज लोक कोणा बोलवले? कारण महाराज लोक पाहिल्यानंतर सर्वांनाच बरं वाटतं असंही काही काही नाही. काही काहीला पोट सुळतो. पोट सुळ कळतो तुम्हाला? तिडक. रवी महाराजांनी कीर्तनात सांगितलं, तिडक उठ्ठी काही काहीला. त्या नागपूर जिल्ह्यात माझी भागवत कथा होती एका ठिकाणी. त्या गावामध्ये एक माईमाऊली एवढी नास्तिक होती, तिला हरिपाठ नाही, कीर्तन नाही, भजन नाही, महाराज लोक नाही, काही नाही. तिला महाराज लोक पाहिले की तिच्यावर 36चा आकडा. आणि आमचं नशीब एवढं खराब की तिच्या घरा शेजारीच आमचा नाश्ता होता. आम्ही सकाळी सकाळी सगळेजण नाश्त्याला निघालो आणि नेमकं नशीब एवढं बोलवत तर ती दारात भांडी घासत होती. काय करत होती? भांडी घासत होती. तिनं कधी आम्हाला पाहिलं नाही, आम्ही कधी तिला बिचारीला पाहिलं नाही. जोऱ्यात आम्ही 4-5 जण, 2-3 कलाकार होते, तब्बलजी होता, आम्ही सगळे जण असताना आमच्याकडे पाहिलं ना तर दन दिशी भांडी आदळ लागली. म्हणे माय बोक्याला तर ऊत आला. काय म्हणली? माय बोक्याला तर ऊत आला. मी आमच्या तब्बलजीला म्हणलं, का रे इथं तो मांजर दिसत नाही, बोक्या दिसत नाही, कुत्र दिसत नाही, म्हणली कोणाला? ते मला हळूच म्हणे, बाबा ती आपल्यालाच म्हणली, चला पुढं. आजामेळ्यात त्यांना सांगू लागला, ए महाराज लोकांनो, तुमचे कमंडलू, तुमचे हे चिमटे तुमच्या लुंग्या पळवल्याने हेच उपकार मला दक्षिणा मागतात. त्या साधू संतांनी आजामेळ्याला सांगितलं, आजामेळ्या आम्हाला पैशाची दक्षिणा नको, तुझी पत्नी गर्भवती आहे. काय आहे? गर्भवती आहे. तुझी पत्नी काय आहे? गर्भवती आहे, आणि तिला जो मुलगा होईल त्या मुलाचं नाव नारायण ठेव, एवढीच आमची अपेक्षा आहे. आजामेळा म्हणला, बायको माझी, त्या पोराचा बाप मी, त्या पोराचं संगोपन करणार मी, आणि तुम्ही कोण ठेवणारे नाव? मी माझ्या पोराचं नाव अभिषेक ठेवील, तुम्हाला काय करायचं? विनंती केली. बायको म्हणते, अहो त्यांनी का तुम्हाला पैसे मागितले का, सोनं मागितले का? सांगतात ना संत, ऐका ना. मनुष्य किती जरी मोठा टाकू असला तरी त्याला बायकोचं ऐकावं लागते. तू म्हणते ना ताण नको घेऊ, चल.
अनिष्ट मार्गाचं वर्तन करत असताना अंतकाळ जवळ आला. सर्वात छोटं पोरग होतं, लाडका असतं लहान लेकरू असं म्हणतात बा. सगळ्यात छोटं जे पोरग असतं ते मायबापाचं लाडका असतं असं म्हणतात. आणि माझ्या मेळाला नेण्यासाठी आल्यानंतर नारायण खेळत होता. नारायण आवाज दिला, ए नारायण धाव. आवाज लेकराला दिलता का देवाला दिलता? हो, लेकराला. आवाज लेकराला दिला, पण नारायणाचा धावा केल्यामुळे जगाचा मालक देवाचे पार्षद खाली आले ना आजा मेळ्याला घेण्यासाठी. आजा मेळी पापरासे, आजा मेळी